नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्ट नंबर 4 ऑडिटोरियम मॅनेजमेंट या सब्जेक्ट मध्ये आज आपल्याकडे पाहुणे आहेत समीर हम्पी आणि सत्यजित दांडेकर. तुमच्या दोघांना तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलेला आहात. पहिल्यांदाच आभार मानतोय कारण की इतक्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आपण इतक्या वेळ मॅनेज करत होतो तरीही तुम्ही शांतपणे बसून प्रयोग सुरू होण्यासाठीची नेहमी सारखी जी मदत करता ती करत आहात. सो वेलकम तुमच्या दोघांचं. आपण सुरू करूयात आता. सो सगळ्यात पहिल्यांदी मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी थोडक्यात तुमची ओळख करून द्यावी. सो पहिल्यांदी सत्यजित तुझ्यापासून तुझी ओळख करून द्यावी. नमस्कार, मी सत्यजित दांडेकर. गेली 20 वर्ष मी नाटक व्यवसायाशी संबंधित आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये पासून आपली काम सुरू झालेलं आहे आणि आता मी 20 वर्ष मी आज काम करतोय नाटक व्यवसायामध्ये. नमस्कार, मी समीर हम्पी. मी गेली 17-18 वर्ष नाट्य व्यवस्थापनामध्ये काम करतोय आणि माझे वडील कुमार हम्पी रादर ते या फील्ड मध्ये असल्यामुळे मला नकळतपणे ती आवड निर्माण झाली आणि मी इकडे आलो. वा, तुमच्या दोघांचंही खूप जण स्वागत करतायत. प्रणित आहेत ते तुमचं स्वागत करतायत. स्मिता मॅडम स्वागत करतायत. नमस्ते प्रणित. स्वागत करतोय. सगळेजण तुमच्या कामाबद्दल तुम्हाला खूप जास्त थँक्यू म्हणतायत आणि तुमचं स्वागत करतायत. सो मला असं विचारायचं वाटतं की तुम्ही म्हटलात तसं तुम्ही गेले इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, तर म्हणजे नॉर्मल माणसांना सांगण्यासाठी तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता, तुमच्या कामाचं स्वरूप काय असतं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात, तुम्ही सांगू शकाल? नक्कीच. थिएटर बुकिंग पासून ते थिएटरचा शेवटचा माणूस नाट्यगृहात आल्यानंतर तो थिएटरचा शेवटचा माणूस जास्तोपर्यंत ज्या ज्या गोष्टी जिथं कमी पडतील, जिथं जिथं लागतील आयोजकांना, संयोजकांना किंवा कार्यक्रम सादर करणाऱ्यांना, तर त्याच्यामध्ये जाहिरात व्यवस्थापन आहे. पूर्वीच्या काळात लायसनिंग हे होतं, काढायचे परवाने काढायचे होतं थिएटरचे. हे थिएटर बुकिंग, लायसन, त्यांचं जेवण सांगणं, कलावंतांचं जेवण सांगण्यापासून तिकीट विक्री, तिकीट छपाई आणि संपूर्ण कार्यक्रमाचा हिशोब, कॅश गोळा करून तो हिशोब करून संपूर्ण कॅश हँडओव्हर करून शेवटचा माणूस जोपर्यंत या नाट्यगृहातून बाहेर जात नाही कार्यक्रम संपल्यानंतर, तोपर्यंतची सगळी जबाबदारी आमच्याकडे असते. अच्छा, ओके. समीर, तुला त्याच्यात काही ऍड करायचंय? नाही, त्यांनी सांगितलंच आहे. मोस्टली मुंबईवरनं जेव्हा एखादी नाटकाची बस येते तर मुंबईतनं साधारणपणे एक अमुक दिवशी प्रयोग होतोय म्हटल्यानंतर त्या प्रयोगाला सगळ्या यांनी ज्या सांगितल्या सत्तेतनी गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींची त्यांना जागेवरती अवेलेबल करून देणं, कुठल्याही याला तिकडनं न येता त्यांना शेवट म्हणजे लॉजिंग असेल, जेवण असेल ते सांगितलं, त्या सगळ्या व्यवस्था करणं. कधी कधी असं होतं की 11th आवरला काहीतरी एखादी गोष्ट मिसिंग होते तर तुम्हाला तिथे अवेलेबल करायला लागते. फॉर एक्झाम्पल मागं एका नाटकाला झालं 9:30च्या प्रयोगाला 9 वाजता साऊंड ऑपरेटरचा साऊंडच जरा विसरला गेला. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तिथं आयत्या वेळी अवेलेबल करणं आणि शो मुळात व्यवस्थित पार पाडणं हे त्याच्या मागं मेन उद्देश असतो. ओके, ग्रेट. म्हणजे जसे वेगवेगळ्या संस्थांचे किंवा वेगवेगळ्या फेस्टिवल्सचे ऑर्गनायझर्स काम करतात, तसेच तुम्ही पण तुमच्या स्वरूपात वेगळ्या प्रोडक्शनचा ऑर्गनायझर बरोबर ती गोष्ट ऑर्गनाईज करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतात. सो त्याच्याबरोबर आता पुढची गोष्ट तुम्हाला अशी विचारायची की जे नॉर्मल सगळ्यांचा प्रश्न असतो आणि ज्याच्याशी पटकन पीएमसी पुण्यामधले कुठलेही पीएमसीशी रिलेटेड ऑडिटोरियम्स म्हणले की तुमची आणि तुमच्या बरोबरच्या तुमच्या क्षेत्रातल्या अनेक सहकाऱ्यांची नावं लगेच डोळ्यासमोर येतात की अरे आपल्याला यशवंतराव मध्ये शो करायचा आहे किंवा अण्णाभाऊ साठे मध्ये शो करायचा आहे किंवा बालगंधर्व मध्ये शो करायचा आहे, तर तुम्ही दोघं आहात किंवा तुमचे सहकारी आहेत तर ह्यांना कोणाला तरी नक्की कॉन्टॅक्ट केला जातो आणि त्यांच्या मार्फत तुमच्या कामाची तुमच्या सगळ्यांच्या कामाची ही प्रोसेस सुरू होते. तर नॉर्मल माणसाला म्हणून किंवा ज्यांना शो लावायचा असेल त्यांच्यासाठी म्हणून एक बेसिक ह्याच्यात सांगू शकाल का की ह्या पीएमसीच्या ऑडिटोरियम्स मध्ये शो लावण्यासाठी प्रोसेस काय असते आणि ती कधीपासून सुरू होते, त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी आणि परमिशन्स काही इन्व्हॉल्व असतात का? नक्की. साधारणपणे जेव्हा एखाद्याला शो बोला कोणी एखाद्याला शो लावायचा असतो, ऑर्गनाईज
करायचा असतो तो जनरली तो कोणाला आम्हाला दोघांना किंवा आमचे सहकारी जे असतात या व्यवसायात जे काम करतात त्यांना कॉन्टॅक्ट करतात. मोस्टली सगळ्यात महत्वाचं कलाकारांची घेतलेली अवेलेबल तारीख आणि थिएटरची तारीख ह्याचा पहिला मेळ बसायला लागतो. मग मोस्टली जे येतात त्यांना आम्ही म्हणतो तुम्ही 3-4 ऑप्शन द्या. कारण का आणि मग त्या ऑप्शन मधनं पहिली तारीख, मग तो कुठल्या जॉनरचा कार्यक्रम आहे मुळात म्हणजे, मग तो कुठल्या थिएटरला त्याला ऑडियन्स मिळू शकेल का नाही, की त्यामुळे आम्ही म्हणणार नाही पण आमच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो की त्यामुळे यशवंतरावला करायचं असेल बालगंधरला तर त्या कार्यक्रमाचा जॉनर काय आहे. फॉर एक्झाम्पल मोस्टली हिंदी गाण्यांचा कार्यक्रम असेल तर मोस्टली आपल्याकडे यशवंतराव किंवा टिळकला रादर हे कार्यक्रम जास्त चांगल्या प्रमाणामध्ये हे होतात. किंवा एखादं भावगीताचा वगैरे मराठी कार्यक्रम असेल तर यशवंतरावला जास्त पद्धतीने ऑडियन्स तिकडे आहे. तर त्याप्रमाणे ते आल्यानंतर तारीख अवेलेबल, मग त्यांना जाहिराती कशा करायच्या सरपणे. कारण का मोस्टली खूप लोकांना असं मुळात असं वाटतं की कार्यक्रम लावला की इमिजिएटली त्यात आपण घरी घेऊन जाणार. तर मुळात आम्ही पहिलं सांगतो की तुम्ही सगळ्याची तयारी ठेवा. हा म्हणजे येणाऱ्याला तो पुन्हा त्या माणसाने प्रयोग करायला पाहिजे. त्याला जेव्हा प्लस मायनस गोष्टी कळतील तेव्हाच तो मायनस गोष्टी धरून आला तर प्लस त्याचा आनंद होऊन घरी जाईल. तर खूपदा असं होतं पहिले सुरुवातीला येतात 2-3 कार्यक्रमात आम्हाला हे वाटलंच नव्हतं, असं होता कामा नये असं मला वाटतं. अच्छा, पण मला साधारण वाटतं. हा बोल बोल. थिएटरचं जे असतं शेड्यूल, थिएटरचं 4 महिन्याचं शेड्यूल असतं आमच्या तारखांचं. तारखा पहिला बुकिंग करायचं असतं ते 4 महिने शेड्यूल असतं. त्याच्यामध्ये थिएटर ऍप्लिकेशन मागवतो कार्यक्रमवाल्यांचं आणि मग त्याच्याप्रमाणे कसे शो करतात. सॉरी तुला मध्येच ब्रेक करतो सत्यजित, पण म्हणजे आता आपला जून महिना चालू आहे आणि मी आज 12 जूनला तुझ्याकडे ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर ते आयडियली किती महिन्यानंतरच्या तारखेसाठी द्यायला हवं. म्हणजे जून महिन्यात मी ऍप्लिकेशन, मला जर नॉर्मली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शो करायचा असेल तर ऍप्लिकेशन कधी द्यायला पाहिजे. तुला 15 ते 25 जुलैमध्ये ऍप्लिकेशन करावं लागेल. 15 ते 25 जुलै. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 4 महिन्यांसाठी. अच्छा, वर्षाचे 4-4 महिन्याचे 3 स्लॉट असे पाडलेले आहेत त्यांनी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा एक स्लॉट झाला. त्याच्या पुढचे 4 महिने तो एक स्लॉट आणि त्याच्या पुढचे 4 महिने असा एक स्लॉट. आणि ज्या स्लॉटला मागायचं असतं त्याच्या आधी 1.5 महिना ते साधारण प्रोसिजर, 1 महिना 1.5 महिन्यात प्रोसिजर ते थिएटर चालू करत. त्याची तशी ऍप्लिकेशनची तिथं सगळं डिस्प्ले होतं. त्याप्रमाणे मग तुम्ही अर्ज आणून द्यायचे आणि मग त्याची छाननी वगैरे होऊन स्क्रुटिनी होऊन त्याप्रमाणे थिएटरचं प्रशासन त्या पद्धतीने निर्णय घेतं कुठल्या संस्थांना कशा तारखा. ओके, तू काही बोलत होता समीर, सॉरी तुला मध्ये. नाही तू काही जून मध्ये प्रयोग करायचा असेल तुला 15 ते 25 मार्च मध्ये अर्ज सबमिट करायला लागतात जनरली. ओके, अच्छा, बर. याच्याबरोबर कुठल्या टाईपच्या कार्यक्रमाला कुठल्या टाईपचं रेंट आकारलं जातं त्याच्यामध्ये पण काही वेगवेगळ्या गोष्टी असतात का? डिटेलमध्ये नका सांगू, बट येस बऱ्याच वेळेला लोकांना असे प्रश्न पडतात की आमच्या कार्यक्रमाला मागच्या वेळेला ह्यांनी कार्यक्रम केला होता, त्यांना 10 रुपये सांगितले होते पण आम्ही कार्यक्रम करतो तर आम्हाला 15 रुपये सांगतात. तर असं का, ह्याच्याबद्दल काही थोडक्यात सांगू शकाल का तू? नक्कीच. याच्यामध्ये तेजस कसं आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या दिवशी वार, थोडक्यात सुट्टीचे दिवस, त्याच्यानंतर तिकीट रेट त्या सगळ्यांवर भाडी वेगवेगळी ठरली. सॉरी, तुझा आवाज थोडा कमी येतो असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तुझा थोडा जो माईक आहे तो जवळ घे. येतोय का आवाज? हा, ओके. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याकडं सुट्टीचे वार जे असतात त्याला वेगळं भाडं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कुठलं कार्यक्रम आहे त्याला भाडं वेगळं आहे. हिंदी ऑर्केस्ट्रा असेल आपल्याकडे भाडं दुप्पट जातं. जे नॉर्मल आपण जे कार्यक्रम करतो त्याच्यापेक्षा दुप्पट जातं. मराठी नाटकाला वेगळं आहे. त्यातही संगीत पहिल्या 2 म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या 2 संगीत नाटकांना अर्ध भाडं लागतं. हा, भावगीतं जी मराठी गाणी आहेत, भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, भजन असेल, शास्त्रीय संगीत यांना वेगळं भाडं आहे. आणि तुमचे इतर जे कार्यक्रम आहेत बालनाट्यांना वेगळी भाडी आहे. म्हणजे बालनाट्याचा सीझन असतो आपला साधारण 15 एप्रिल पासून ते मे एंड पर्यंत. तर यांची सकाळी 9 ते 11ची जी वेळ असते त्याच्यासाठी वेगळं भाडं आहे. दुपारच्या स्लॉटला मग रेग्युलर भाडं आहे. अशा प्रमाणे थिएटरनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आणि जे म्हणतं की काही वेळेस कसं होतं की संस्था काही चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने कार्यक्रम करतात. इन दॅट केस त्यालाही भाडं वेगळं लागतं.
प्रत्येक ठिकाणी भाड्यांची जे आहे रेंट जे आहेत महानगरपालिकेने हे पूर्णपणे त्याच्यामध्ये हे विस्तृत केलेलं आहे सगळ्या गोष्टी. फक्त कुठल्या संस्थेमार्फत आपण कार्यक्रम करतोय, कधी-कधी इथं प्रायव्हेट लोक आपला कार्यक्रम हायर करतात, तो कार्यक्रम ठेवतात. त्यावेळेस त्यांना त्यांचं वेगळं भाडं लागतं. तोच कार्यक्रम आपल्या पद्धतीने केला आपण, तर त्यावेळेस वेगळं भाडं लागतं. त्यामुळे तो कधी-कधी तफावत अशी असते. भाडं तुम्हाला कधी-कधी तफावत अशी दिसते, की बाबा हे मागच्या तुम्ही ₹10 सांगितलं, तर याच ₹15 कसं? त्या संस्थेचा भाग असतो सगळा. अच्छा, अच्छा. आणि याच्यामध्ये कसं होतं, याच्यामध्ये जे नियम दिलेले आहेत, जे महानगरपालिकेने ठरवून, त्याच्या व्यतिरिक्त भाडं घेताच येत नाही त्यांना. ते पूर्णपणे नियमाच्या बरं. अधीनच भाडं असतं संपूर्ण. अच्छा. त्यानुसार भाडं असतं. येस. ओके. नीरजाताई आपल्याला हाय म्हणतेय, अर्चनाताई हाय हॅलो. म्हणते, अजून बरेच लोक आहेत. निनाद आहे, उज्ज्वलाताई आहेत, संतोष दादा आहे, सुनील आहे, प्रथमेश आहे. खूप लोक आलेले आहेत. वा वा, क्या बात आहे. आपल्याला ऐकायला बरीच लोक इथे आज आलेली आहेत. सो आता तुम्ही म्हटलात तसं ऑडिटोरियमच्या भाड्या रेंटच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी बद्दल तुम्ही थोडंसं क्लॅरिफिकेशन दिलं. तर नॉर्मल मी ऑडिटोरियम बुक करतो तेव्हा ते रेंट भरल्यानंतर मी ऑडिटोरियम कडनं काय काय गोष्टी एक्सपेक्ट केल्या पाहिजेत? काय बेसिक गोष्टी प्रोव्हाइड होतात? साधारणपणे काय असतं माहितीये का, थोडस आपलं एक थोडीशी मानसिकता असते. मुळात म्हणजे एक पीएमसी कडनं असेल तर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी अपेक्षित असतात, त्या प्रायव्हेटला नसतात. हा मोठा एक आपल्या मानसिकतेची तफावत आहे, की पीएमसीचं आहे का, मग मला या गोष्टी अवेलेबल पाहिजेत असं मला वाटतं. पण त्याच्यामध्ये त्या थिएटरच्या रेंटमध्ये आपल्याला स्टेज, एसी असतो, खुर्च्या, मागं आता पार्किंग काही ठिकाणी कमी झाले पण ते. पण मला असं वाटतं पुण्यासारख्या ठिकाणी, आपण पुण्याबद्दलच बोलतो आहोत, तर पुण्यामध्ये पीएमसीच्या नाट्यगृहाची भाडी ही त्यामध्ये खूप रिझनेबल आहे. आणि अच्छा. जर आपण जर विचार केला तर जेव्हा आज बाहेर प्रयोग करतो तेव्हा ते लक्षात येतं की पुण्यामध्ये खरोखरच हे आहे. आणि तेवढ्याच पद्धतीने ते आपण म्हणतो कॉपरेशन पण असतं पीएमसी कडनं. थोडस काय होतं आपल्याला त्याच्यात, आता कधी कधी पीएमसी मध्ये एखादा लाईट नसेल तर मी अरेच्या 6 स्पॉट फ्री होते, एक का नाहीये, तर होऊ शकतं. म्हणजे ते पाहिजे, त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीये. पण पीएमसीच्या त्या रेंट त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी एक्सपेक्ट करतो. म्हणजे जे तुम्ही जर त्याचे रेट बघितलेत ना, तर ते बऱ्यापैकी म्हणजे ऍक्च्युली नाट्यगृह, उद्यानं ही एक इन्कम सोर्स न फक्त ती ऍक्च्युली आपली एक सांस्कृतिक गरज किंवा मुलांसाठी प्ले असं ते बघितलं जातं. पण त्या मानाने बऱ्यापैकी गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आता कुठल्याही याला जर बाहेर गेलं तर मिनिमम भाडं हे बऱ्यापैकी असतं. आता आज आपण ऑडिटोरियम जर पुण्यातली असतील तर खूप रेट हाय आहेत, पण त्यामाने पुण्यामधले रेट हे रिझनेबल आहेत. साहजिक की आपल्याला एक्सपेक्टेशन जास्त असतात की मला त्याच्यात ते मिळेल. इव्हन कन्झम्पशनचे चार्जेस पण त्या मानाने खूप कमी आहेत पीएमसीच्या याचे, आपण तो विचार केला तर. ओके, ओके. नक्की. बोल बोल सत्यजित. थिएटर ज्यावेळेस आपण बुक करतो, तर थिएटर प्रशासन ज्यावेळेस आपण थिएटर ज्यावेळेस आपण बुक करतो कुठल्याही संस्था, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला थिएटर महानगरपालिकेच्या थिएटरकडून म्हणजे आपल्या ज्या प्रशासनाकडून आपल्याला हॅलो हॅलो हा हा, बोल आवाज बोल. येतोय? हा. थिएटरच्या प्रशासनाकडून आपल्याला 3 तास आपल्याला थिएटर भाड्याने मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला जनरल लाईट असते. मेकअप रूम ज्या मागच्या आहेत, ड्रेपरी रूम आहे, ते संपूर्ण आपल्याला मिळतं. 3 तासाचा आपला जो थिएटर मधला जो एसी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या इन्क्लूड त्याच्यामध्ये करून देतात. आणि इतर एक्स्ट्रा ज्या काही गोष्टी असतील, आपल्या एक्स्ट्रा लाईट्स असतील, साऊंड असेल. आता नाटकासाठी जो साऊंड आहे, भाषणासाठी जो साऊंड आहे, स्पीच कार्यक्रम जे असतात, त्याच्यासाठी आपल्याला जे आहे ती सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम, ती आपल्याला थिएटर उपलब्ध करून देते. आणि इतर ज्या गोष्टी आहेत अच्छा. एक्स्ट्रा, त्या आपल्याला बाहेरून हायर करून त्या आपल्याला तिथे हे करावं लागतं. आणि 1 तास अगोदर बरोबर. आपल्याला थिएटर उपलब्ध करून देतं नाट्यगृह व्यवस्थापन, की 1 तास अगोदर तुमची तयारीसाठी. त्या बरोबर. थिएटरच्या आपल्या बुकिंग ज्यास करतो त्याच या आपल्या गोष्टी थिएटरकडून त्या भाड्याच्या याच्यामध्ये मिळतात. आणि आपल्यात एकमेव आहे आपलं यशवंतराव चव्हाण बालगंधर्वजी पुणे महानगरपालिकेची थिएटर्स आहेत. ही सगळ्यात लोएस्ट भाडी आहेत महाराष्ट्रात. अच्छा. आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरलो. बर. ओके. अतिशय स्वस्तमध्ये आणि अतिशय आपल्याकडं रिझनेबल रेटमध्ये ते थिएटर आपल्याला मिळतं. अवघ्या 5,000 ते 6,000 रुपयामध्ये आपल्याला थिएटर नाटकासाठी मिळतं. म्हणजे फार कमी आहे. आणि संगीत नाटकाचा जो मगाशी सत्यने नियम सांगितला संगीत नाटकाचं, तर पहिल्यांदा पुण्यामध्येच असं आहे की संगीत नाटकाला पहिल्या 2 महिन्याच्या प्रयोगांना निम्म भाडे, म्हणजे ते जेमतेम तुम्हाला 2,500-3,000 वगैरे जेमतेम पडतं, इतकं मिनिमम भाडं आहे.
संगीत नाटकांना. ओके. आपला मित्र राहुल विचारतोय, आता जी तुम्ही इन्फॉर्मेशन सांगितली तुम्हाला कॉन्टॅक्ट करूच शकतात ही माहिती मिळवण्यासाठी किंवा तिकडे जाऊ शकतात, पण ऑनलाईन कुठे ह्याच्याबद्दलचं की रेंट काय आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणजे सॉर्ट ऑफ त्याचं काही डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे का कुठे आपल्या पुण्यातल्या ऑडिटोरियम्सचं? मला कन्फर्म नाही माहिती, पण आता ऍक्च्युली महानगरपालिकेने ती साईट सुरू केली आहे की पुण्यामधली सगळी नाट्यगृह, त्याच्यातली कॅपॅसिटी, त्यांची भाडं म्हणजे रेंट, मला असं वाटतंय, मी शुअर नाहीये, पण मला असं वाटतंय की त्यांनी ते केलेलं आहे साईट चालू करून, असं मला वाटतंय. आता मिळेल ती माहिती. ओके, काही हरकत नाही. आपण सगळे आपापल्या माध्यमातून ती लोकांपर्यंत माहिती पोहोचवायचा प्रयत्न करूयात नक्कीच. सो जसं तुम्ही आता बोलताय त्या पद्धतीने जे रेंट असतं त्याच्या बरोबर काही नियम असू शकतात का, की हे नियम लागू होतात जेणेकरून त्या नियमाच्या बाहेर काही होऊ शकत नाही किंवा ह्या गोष्टी स्ट्रिक्टली ऑडिटोरियम मध्ये अलाउड नसतात, किंवा मगाशी तू सत्यजित बोलताना एकदा असं म्हणलास की पूर्वीच्या काळी परमिशन्स लागायच्या, आता त्या लागत नाही. तर म्हणजे आता इंडोर शो करायचा असेल तर कुठल्याच टाईपच्या कार्यक्रमाला परमिशन लागत नाही का, काय असतं? नाही, बिलकुल नाही. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पोलिसांची परमिशन लागायची. आता ती पूर्णपणे मध्यंतरीच्या सरकारने त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस पाठपुरावा केला होता, की ज्याच्यामध्ये आम्हाला ₹1,000 ₹1,500 जो खर्च येतो प्रत्येक नाट्यगृहात प्रत्येक शोला. तर शासनाने ती विनंती मान्य करून तशा पद्धतीने तो जी-आर काढून आम्हाला ते इंडोर बालगंधर्व किंवा आपली जी काही छोटी नाट्यगृह आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला परमिशन पूर्णपणे त्यांनी डिलीट करून टाकलेली, की ती काढण्याची गरज नाही. फक्त आता तुम्हाला जी गणेश कला क्रीडा मंच आहे किंवा जी ओपन शो आपण जे करतो, तिथं तुम्हाला परमिशन ही साऊंडची घ्यावी लागते. तिथल्या काही ज्या लोकल परमिशन तेवढ्याच फक्त घ्या. कारण ती ऑडिटोरियम मोठी आहे आणि त्यांना गणेश कलाला ऑडिटोरियमची मान्यता नाही अजून. अच्छा. तर त्यामुळे ती एक ओपन सभागृह, ओपन खुलं नाट्यगृह म्हणूनच त्याच्यामध्ये टेक्निकली जे कागदावर आहे, त्याप्रमाणे तो गणेश कला क्रीडा मंच हे ओपन मध्येच पकडलं जातं. सो त्याच्यामुळं तिथं परमिशन काही गोष्टी काढाव्या लागतात. पण यशवंतराव बालगंधर्व, अण्णाभाऊ साठे, टिळक स्मारक, पीसीएमसीचं काही थिएटर आहे, तिथे आता परमिशन पूर्णपणे गेले 3-4 वर्ष झाले असतील बंद झाले. आता तुझा जो प्रश्न होता की नियम काय असतं का, तर खरं म्हणजे एखादा कार्यक्रम चांगला होण्यासाठी ना मुळात महानगरपालिका आणि आम्ही ह्यांचा एक ताळमेळ पाहिजे. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा आपण असं म्हणू शकत नाही, नाही मी नियमातच करतोय, तुम्ही हे होणार नाही. आता खूपदा कधी कधी कसं होतं, रात्री आता आपल्याला 12:30, 5 आणि 9:30 असे 3 स्लॉट आहेत. तर कधी कधी होतं 9:30चा कार्यक्रम 9:45ला मोस्टली सुरू होतो, तो 12:30 पाऊणला संपतो, कधी 1ला. पण 100% ते कॉपरेशन तिकडनं होतं की नाही, ठीक आहे, त्यांनाही माहिती असतं की असं होत नाही. हा, अगदीच तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच त्यांना पण कोणतरी उद्या आपल्याचपैकी एक सांगतो त्याला कशी झाली परवानगी, त्यामुळे ते पण त्याच्यापेक्षा ते देतात, नाही असं नाही. किंवा आता कधी कधी असं होतं की आमच्या मुंबईवरनं नाटकाची बस आली आहे आणि पहिला कार्यक्रम अचानक रद्द झालाय, तर त्यांना मी आमचं खूप आधी नाही पण 1 तासभर अगोदर आम्हाला जर दिलं तर आमचं सेट होईल, जेणेकरून लवकर आपण लोकांना सोडू शकू. तर 100% ते कॉपरेशन नक्कीच मिळतं. पण नियमाला तर धरून कुणीही त्यांनी किंवा आपण केलं तर ते कार्यक्रम एवढ्या प्रमाणामध्ये होणारच नाही खरं सांगायचं तर. मग प्रत्येक दररोज आपले ते नियम करा आणि ते सॉल्व्ह कर बसा, हेच मला असं वाटतं करायला लागतील. बरोबर. तुम्ही लोक आहात किंवा आपल्या ऑडिटोरियमचे सहकारी आहेत, ते सगळेजण तू म्हणलास तसं त्या नियमांच्या बरोबर पॅरलल राहून सहकार्य करतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. सो त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांचे आणि आपल्या सगळ्या पुण्यातल्या ऑडिटोरियमच्या सहकार्यांचे पण खूप खूप आभार, की ते लोक आहेत म्हणून ही आपली काय अनेक लोक त्याला म्हणतात सांस्कृतिक चळवळ पुण्यातली, तर ती खूप छानरित्या किंवा स्मूथली चालू आहे त्यासाठी. याच्या बरोबरच एक महत्वाचा मुद्दा की जो हल्ली आता होत नाही पण पूर्वीच्या काळी आम्ही करायचो तेव्हा असायचं, की आम्हाला एखादी पेपरात ऍड द्यायची असायची, तर आम्हाला जे वाटायचं आम्ही काहीतरी डिझाईन करायचो, ते टाकायचो आणि ते पब्लिश व्हायचं. सो ते बऱ्याच वेळेला चुकायचं. तर तुमच्या लोकांचे किंवा जे एकदम प्रोफेशनल लोक असतात त्यांच्या ऍडचा एक ठरलेला फॉर्मॅट असतो, विजयी साचा. तर त्याच्याबद्दल थोडस काही सिक्रेट लोकांना सांगू शकाल का, की ती छोट्याशा चौकोनात ऍड कशी बसली पाहिजे?
समीर उत्कृष्ट बोलेल त्याच्यावर. समीरने त्याच्यावर कमीत कमी 2-4 नाही वर्ष नाही ऍक्च्युअली काम केले त्या फील्डवर. जाहिरात पोहोचवणं, जाहिरातीच्या संदर्भामध्ये. समीर कसं आहे माहितीये का, प्रत्येक ह्याची माध्यमं वेगळी आहेत जाहिरात करण्याची. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तू जे म्हटलास की आता पूर्वी आपल्याकडे कुमार गोखले आहे, मुंबईमध्ये अक्षर शेडगे आहे. हे लोकांना तो एक फॉर्मॅट, कारण का जाहिरातीमध्ये तुम्हाला जर 8x5 जाहिरात असेल एखाद्या वृत्तपत्राची, तर त्याच्यात तुम्हाला पोहोचवणं, लोकांपर्यंत पोहोचणं, मुळात त्या नाटकाचं नाव, त्या नाटकातले कलाकार जे मेन हायलायटर आहेत ते, आणि तारीख वार आहे, याला खूप महत्वाचं आहे. कधी कधी त्याच्यात एखादी नाटकाची कॅप्शन नाही आहे, ती तुम्हाला कट करायला लागते. तर तुम्ही त्यात कॅप्शनच खूप मोठी केली आणि नाट्यवरचं नाव आणि तारीखच दिसली नाही, तर मी येणार कुठे? कधी कधी एक दोनदा असं गडबड होतं की ते नाट्यवरचं कुठे हेच माहित नव्हतं आणि जाहिरात छापून आलेली होती. अरे आणि बापरे. मला असं वाटतं की आता डिझायनिंग करताना काय झालं माहितीये, ते कुठल्या मीडियासाठी आपण करतो हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता गेल्या म्हणजे आता मध्ये बाबा ज्यावेळेस बघत होते त्यावेळेस टिपिकल एक फॉर्मॅट होता, तू म्हटलं की पेपरमध्ये ऍड द्यायची झाली. पण गेल्या एक एक दीड वर्षामध्ये तू जर बघितलं तर आता पॅरलली सोशल मीडिया पण तेवढाच अवेअर झालाय. म्हणजे आज आपण तिघ जण जे बोलतोय ते प्रत्येक जण आपापल्या घरातनं बोलतोय, किंवा आता मला असणारे आपले किती लाईक्स झाले फॉर एक्झाम्पल, तसं आजकाल लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायला लागतं. आता माध्यम पण पब्लिसिटीची खूप बदललीत. मी तू जसं म्हटलं पूर्वी, आपण काल बोलताना म्हटलं की आम्ही एकांकिका करायचो, पोस्टर्स लावायचो कुठे हो कुठे, ज्या ज्या मेन आपल्याकडे स्पॉट्स आहेत तिथे पोस्टर लावायचो. आता ते शक्य नाही. आता काय होतं, कुठेतरी आपल्याकडे सोशल मीडिया, आता प्रत्येक नाटकाचं जर तू बघितलंस, एक नाटकाचं सोशलचं पेज असतं की तुम्हाला हो काय वाटते त्या नाटकाबद्दल, काय ते तुम्ही त्याच्यावर टाकू शकता, जेणेकरून नाटक यायच्या आधी. पेपरच्या जाहिरातीला आपल्या रिस्ट्रिक्शन्स आहेत. एक आठवडा तू मॅक्सिमम जाहिरात करू शकतो, त्या अगोदर तू देऊ शकत नाही. मग तुला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुला काय करायला पाहिजे, तर वेगवेगळी माध्यम आहेत. मग ती जाहिरात करताना मला आता A4चं पॅम्पलेट करायचं असेल तर ते मी कुठं टाकणार आहे याला खूप महत्व आहे. ते मी तिकीट विंडोवर लावणार आहे का, तर त्याचा एक फॉर्मॅट वेगळा पाहिजे, कारण ते विंडोवर येऊनच लोक बघणार आहेत ना. तर ते ऑलरेडी बालगंधर्व आल्यानंतरच ते बघणार आहेत. मग तुम्ही कलाकारांचे फोटो जर मोठे केले तर ते कळेल कोण कलाकार आहे. बालगंधर्व आल्यानंतर असं होत नाही मोस्टली की यशवंतराव लागतात, पण खूप रेअर होतं. ती जर पेपरला द्यायची असेल तर 8/12 काय आपल्याला महत्वाचं आहे, किंवा तोच एखादा फॉर्मॅट सोशल मीडियावरती आपल्या पोस्टर टाकायचे, फेसबुकवरती आपल्या पेजवरती, तर त्याच्यासाठी तुम्ही थोडं अट्रॅक्टिव्ह करू शकता, त्याच्यामध्ये थोडं साईज मोठा जास्त करू शकता. या गोष्टी खूप आता बदलल्यात मला वाटतं, आणि ती खूप चांगली गोष्ट आहे की आता दिवसेंदिवस पब्लिसिटी बदलत चालली आहे. त्यामुळे ते आहे जे ते माध्यम आहेत हो. त्याच्यानुसार तुम्हाला ते हे करायला लागतं जाहीर. बोल बोल. आता आपण पूर्वी फक्त प्रिंट मीडियामध्येच फक्त आपण लक्ष फोकस करत होतो जाहिरातीचं. आता त्याच्याबरोबर आपल्या सोशल मीडिया, टीव्हीच्या चॅनल्समध्ये आपल्याला जे मधले स्लॉट मिळतात तिथं आपण जाहिराती करतो. आता अनेक नाटकांची जाहिराती तू पाहिल्या असतील तर टीव्हीवर पण आहेत. ऍज पर बजेटनुसार आपण त्या जाहिराती करतोय प्रत्येकाच्या. आणि बरोबर. प्रत्येकाला त्याचा रीच कळतोय, त्याचा रिझल्ट कळतोय. आपण किती लोकांपर्यंत पोहोचतोय, त्याचा रिझल्ट काय येतोय. Facebookच्या माध्यमातून असेल किंवा इतर सगळ्या सोशल ह्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे जसं आता जग बदलते त्याप्रमाणे आम्हाला आम्हाला किंवा नाटक संस्था किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम वगैरे त्या सगळ्यांना त्याच्या पद्धतीने जावं लागतं. आता काही ठिकाणी असं होतं की बालनाट्य आहे. तर त्याला वेगळ्या गोष्टी आहेत. की त्याला काही ठिकाणी मग शाळेशी एखादी टाइप करावं लागतं. शाळेमध्ये बाहेर उभं राहून काही वेळेस पॅम्पलेट द्यावं लागतं, की जी मुलं घरी घेऊन जातात आणि मग ते आई-वडिलांकडे हट्ट करतात. तर तो जादूचे प्रयोग, बालनाट्य ह्यासाठी तो एक फॉर्म्युला अजूनपर्यंत तो वापरला जातोय. आणि तो इफेक्टिव्ह ठरतो. किंवा इथं संगीताच्या कार्यक्रमाचा असेल, तर त्याला वेगळा आपल्याला हे करावं लागतोय नाटकाला वेगळा करावा लागतो. त्यामुळं आता मी म्हटलं, की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. जाहिरातीची सगळीच माध्यमं बदलली. नुसतं प्रिंट मीडियावर आता बरोबर. सगळी माध्यमं सगळीच बदललेली. बदललीत अ, आणि एक सगळ्यात महत्वाचं काय हे सगळ्याचं बजेटिंग पण एक फार महत्वाचा विषय आहे, की आपला कार्यक्रम बरोबर. जर समजा लाखभर रुपयाचा आहे आणि जाहिरातीसाठी जर आपण 50 सर्व्हर खर्च करत असेल, तर ती इकॉनॉमिकली पण कुठेतरी होत नाही. बरोबर. मग इन दॅट केस आता एकांकिकावाल्यांचं बजेटच फार छोटे असतात. कारण सगळी आपली तरुण मुलं आपली कॉलेजची ती काम करत असतात त्याच्यामध्ये. तर त्यांचं बजेट फार थोडं असतं. मग अशा वेळेस जाहिरात कशी करायची? पण ह्याचंही तिथं समोरासमोर बसून त्या मुलांची कॉस्ट किती आहे? आपण कशा पद्धती आपण खर्च करू शकतो? मग त्याप्रमाणे आम्ही बसून तिथं आपण त्याच्यावर वर्कआउट पेपरवर करून पुढे जातो. ओके, ओके. आणि मला मला एक प्रश्न मुद्दा विचारायचा फक्त होता. त्याच्यात एक ऍड करायचा आहे.
बोल एक ना. मुद्दा की सगळ्यात महत्वाचं जाहिरात करताना तो कार्यक्रम काय जॉनरचा आहे हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे नाटक कुठल्या जॉनरचं आहे हे जाहिरात करताना ते खूप महत्वाचं असतं. की कधी कधी एखाद्या आपण नाटकाची जाहिरात करतोय ते मे बी सिरियस मोडचं असेल किंवा ते कॉमेडी, तर त्यानुसार ते मेनली त्याच्या कंटेंट वर त्याची जाहिरात असावी. असं होता का म्हणे अरेच्छा मी जाहिरात बघून तुम्हाला वाटलं कॉमेडी नाट्य, अरेच्छा एक असं होता का म्हणजे शक्यतो त्या कंटेंटला त्या विषयाला अनुसरून ती जाहिरात असायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. येस. तुम्ही दोघंही म्हणतायत त्याचं. आता बरेच लोक त्याचा विचार करतील ज्यांना माहिती आहे ते तर ऑलरेडी फॉलो करतच आहेत. तर मला असं म्हणायचंय ऑडिटोरियमच्या स्लॉट्सच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी आय थिंक एकदा टायमिंग चेंज करायचा विचार केला गेला होता. हो. पण तो झाला म्हणजे मुंबईतल्या टायमिंग प्रमाणे काहीतरी 8:30 वाजता शो सुरू करायचा असा विचार चालू होता असं कानावर होतं. ते प्रॅक्टिकली आपल्याकडे वर्क झालं नाही. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की काही वेळेला ऑडिटोरियम पुण्यातल्या पुण्यात असूनही लांब वाटतं लोकांना. तर त्याच्या काही वेळा बदलाव्यात का? तर त्याच्यावरती पुनर्विचार होऊ शकतो का ऑडिटोरियमच्या स्लॉट्स विषयी? तुमचं काही बोलणं झालंय कोणाशी कधी काही? तर तिचं काय मत आहे सांग मग मी सांगतो. बोल बोल बोल. झालं होतं. तू जे म्हणतोयस की त्या वेळा बदलल्या होत्या. त्याच्याप्रमाणे आमची ज्यावेळेस मीटिंग हा. झाली होती त्याच्या संदर्भात वेळा मुंबईच्या वेळाप्रमाणे 8:30चं टायमिंग, रात्रीच्या शोचं 8:30चं टायमिंग, या सगळ्या वेळा बदलल्या होत्या. पण ते हार्डली 1 महिनाभर चाललं. पण ते लोकांना ते आपल्याकडचं थोडंसं आपण काय म्हणू ना, की आपण निवांत लोक आहोत पुणेकर. सो त्याच्याप्रमाणे त्या वेळा फार सकाळचा शो तर 11:30चा होता. तो 11:30ला सहज रविवारी सकाळी 11:30ला आपल्याकडे कोण येणार? त्याच्यामुळं बरोबर. तो एक आपल्याला इश्यू होता. दुपारचा शोचं ठीक आहे, की तो 4:30ला केला काय, 4ला केला किंवा 5ला केला काय, तो होऊ शकतो. पण रात्रीचा शो 8:30ला होता. म्हणजे काय होतं, तू जे म्हणतो की लोकं लांब राहतात असं आजही म्हणतात, की लांब वाटतं थिएटर. इन दॅट केस कसं व्हायचं, की लोकं असे म्हणायचे, की 8:30 म्हणजे आम्हाला घरून 7:30ला निघावं लागतं पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये. बरं 7:30ला म्हणजे माणसाचं जेवणाचे हाल. तू काय जेवण करून 7:30ला निघणार नाही. सो 8:30ला तो आला, तो 11:30 पर्यंत 9:30, 10:30, 11:30. 11:30ला शो संपला. त्याच्यानंतर तो बाहेर पडल्यानंतर त्याला हॉटेल पण 11:30 नंतर बऱ्यापैकी बंद झालेली असतात. इन दॅट केस त्या सगळ्या गोष्टीची ज्या कंप्लेंट्स आमच्याकडे आल्या आणि थिएटरला सुद्धा एक शो कमी पडलोय. थिएटरच्या आत्ताच्या शोची तुला सद्य परिस्थिती सांगतो, की सकाळी 9 ते 11 एक 2 तासाचा एक वेगळा स्लॉट आहे. त्याच्यानंतर दुपारी 12:30 ते 3:30, अच्छा. संध्याकाळी 5 ते 8 आणि रात्री 9:30 ते 12:30 असे 4 स्लॉटमध्ये थिएटर चालू आहे आता. तर ह्या 11:30च्या शोमुळं काय झालं होतं, की सकाळचा शो तर त्याच्यातून हेच झाला, पूर्णपणे बादच झाला. म्हणजे अगदी सकाळी 9 ते 11 काही स्पीच असतात, लेक्चर असतात किंवा काही सकाळच्या हे असतो. त्या त्या शोची पण त्याच्यामध्ये हे झाली, स्किप झाले सगळे शो. त्यामुळे महानगरपालिकेचं पण त्याच्यामध्ये कुठेतरी 4 शोचं जे टार्गेट होतं तेही अचीव्ह त्याच्यामध्ये झालं नाही आणि लोकांना जे यायचे म्हणजे तिकीट काढून येणाऱ्या लोकांना, प्रेक्षकांना सुद्धा ते कुठेतरी तिथं अडचणीचं ठरलं रात्रीच्या शोचं. आणि मोस्टली तू पाहिले असेल, की ऑड डेला म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार याला रात्री 9:30च्या शोला लोकं निवांत येतात जेवण-खावण करून छानपैकी. ती जी एक हो. आपल्याला सवय लागलेली आहे. 7:30चा शो 8:30चा शो हा लोकांना त्या फिजिकली तसा हे नव्हता. त्यामुळे त्याही कंप्लेंट आल्यामुळं आम्ही अच्छा. प्रशासनाशी बोलून या सगळ्या गोष्टी मग परत आता जे पूर्ववत आहे ते आपले रेग्युलर शो त्याप्रमाणे आपण चालू केलेले आहे. अच्छा. सत्यजितने जसं सगळे शेड्यूल केलं. बोल समीर. सत्तेतने सगळे मुद्दे सांगितलेत. अजून एक मुद्दा असा मला वाटतो, आपल्याकडे मोस्टली मुंबईची नाटकं ही बऱ्यापैकी होतात. आज 11:30चं जर टायमिंग केलं, तर कदाचित त्यांना रात्री म्हणजे 11:30ला प्रयोग करायचा तर 10:30ला सेट पोहोचला पाहिजे, तो लागला पाहिजे. आणि 10:30ला पोहोचायचं तर मुंबईवरून वेगवेगळ्या मुंबईतले आपल्याकडे डिस्टन्स खूप जास्त आहे. तर त्यांना आदल्या दिवशी लॉजिंग न्यायला लागेल. परत त्या निर्मात्याचा लॉजिंगचा खर्च वाढला, तर निर्मात्याला फायनान्शियली परवडणारच नाही. पण 12:30चा प्रयोग असेल तर तो सकाळी 7ला बस सोडली तर 6-6:30 पर्यंत पोहोचतो. मोस्टली 12:30चं पाऊंडला आपल्याकडे सुरू होतं. दुसरा शो होतो तो 3:30ला संपतो. तर 4:15 एक वेळ आपण म्हणू, पण त्या ह्याच्यात त्या दोघांच्या पहिलं नाटक संपून दुसरं सुरू व्हायला एक वेळ पाहिजे. आणि तिसरी गोष्ट 9:30ची जर तो 8:30 केला तर मुंबईच्या बॅकस्टेज वाल्यांना जी लोकल आपली म्हणतो मुंबईची ती सकाळी असते. ते आता जनरली 9:30चा प्रयोग हा 12:30ला संपला तर बस भरून जेवण जाईपर्यंत 2-2:30ला बस सुटली तर ती बरोबर पहिल्या लोकलला काय 4:40-5ची असते ती त्यांना लोकल मिळू शकते. तर 8:30ला केलं तर ते स्टेशनवरती बसणार कुठे?
हा एक त्याच्यामध्ये हा पण एक मुद्दा आहे. आणि आपल्याकडे लोकांना सवय आहे, चतुर्थी असेल तर उपास सोडून जायचं निवांत. हो हो बरोबर बरोबर. तू म्हणतोयस तसं म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार हो, सुद्धा प्रशासन आणि 100%. बाकीची रिलेटेड लोक करत असतात. हे ऐकून खूप छान वाटतंय. पण म्हटलं तसं की एवढा विचार करताय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच बऱ्याच वेळेला कुठे माध्यम उपलब्ध नसतं. सो त्याच्यासाठीचा बॅकस्टेज ब्रॉडकास्ट हा आपला प्रयत्न आहे की येस ह्या गोष्टी पण ही बाजू पण लोकांसमोर यावी. कारण की जे ह्या क्षेत्राशी रिलेटेड असतात त्यांचं बऱ्याच वेळेला पुण्यामध्ये जेवढं आपण पाहिलंय त्या सर्कलमध्ये 60% तक्रारीचा सूर असतो आणि 40% हॅपी असतात. तू म्हटलास तसं की पीएमसी कडून आपल्याला जास्त अपेक्षा असतात. सो त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी होत असतील. बरं तो मुद्दा बाजूलाच. बट लास्ट मोमेंट कोणाची तरी तारीख कॅन्सल होणं किंवा ती तारीख कॅन्सल करणं हे त्या त्या माणसासाठी खूप जास्त त्रासदायक असतं. आणि तुम्हाला पण माहितीये तुम्हाला पण कोणाला किंवा इन जनरलच इंडिव्हिज्युअल म्हणून आवडत नाही. पण त्याच्यासाठीचे काय नॉर्म्स आहेत किंवा काय गोष्टी आहेत म्हणजे काय सांगशील? समीर सांगा कोणी सांगा. मुळात हा प्रश्नच असा आहे की उत्तर कोणी द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि हा ट्रिकी प्रश्न आहे खरं म्हणजे. पण होतं कधी कधी होतं त्याच्यात महानगरपालिकेला पण काहीतरी त्यांची जनरली अडचण असते. पण आणि दुसरं कसं होतं, आम्ही काय वर्षाकाठी एक शो नाही करत की चला एक तारीख काढली आता नाही, आता आम्हाला ते काही करून आम्ही तुम्हाला द्या अमुक करा. ठीक आहे, ते लोकल आपले जे मॅनेजर असतात ते पण त्यांची पण काहीतरी अडचण असते. कधी कधी एक मोठा कार्यक्रम असू शकतो. शक्यतो असं असतं की ती काढताना पूर्वकल्पना असेल तर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कधी कधी होऊ शकतं असं की पेपरमध्ये जाहिरात आली आहे, प्रयोग लागलाय आणि आयताई काढली, तर तसं निर्मात्याचं नुकसान होतं. पण काय आता करणार, 11th आवरला आपण काही करू होऊ नये शक्यतो ऍडव्हान्स कळलं तरी होतं. आणि थोडंसं आमचा नाटकवाल्यांचा आग्रह असतो की शक्यतो शनिवार रविवार हे कार्यक्रम व्हावेत असा आमचा आग्रह असतो. पण कधीतरी होतं, पण ते चालायचं. आता व्यवसाय म्हटलं की थोडंसं प्लस मायनस होणार, ते तुम्हाला बरोबर बरोबर घेऊन जायलाच लागतं. बरोबर बरोबर. तू म्हणतोयस तशा पद्धतीने याच्यामध्ये म्हटलं तसं तक्रारींच्या सुरांमध्ये एक थोडासा प्रश्न असतो की आपल्या बऱ्याच साऱ्या ऑडिटोरियम्स मध्ये आपले सगळे लोक सहकार्य करत असतात पण स्वच्छतेच्या बाबतीतले काही काही वेळेला मुद्दे उठवले गेलेले आहेत. सो हा पण खूप ट्रिकी प्रश्न आहे. ह्याच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी मी पण पर्सनली माझ्या मित्रांबरोबर प्रयत्न केला होता. नक्कीच सगळ्या महानगरपालिकेच्या सहकार्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्याचं चित्र खूप छान बदललेलं आहे. सो त्यासाठी आभार. पण तरी काही काही छोट्या छोट्या गोष्टींबद्दल स्वच्छतेच्या दृष्टीने प्रॉब्लेम असतात. आणि आता तर ही सगळी करोनाच्या फेज नंतर जेव्हा केव्हा ऑडिटोरियम्स पूर्ण चालू होतील तर तेव्हा स्वच्छता या गोष्टीकडे स्पेसिफिक लक्ष दिलं गेलं जाईल का? हो. नक्कीच. मी याच्यावर तुला सांगतो की आम्ही 4 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही याच्यावर संदर्भात बोललो होतो. महानगरपालिकेचं बेसिक तुम्हाला पहिलं सांगतो की महानगरपालिका ज्यावेळेस एखाद्या थिएटरच्या स्वच्छतेचा ठेका ज्यावेळेस देतं त्यावेळेस ते टेंडर ओपन करतात. या टेंडरमध्ये काय असतं, जो बिलो टेंडर भरतो, जो कमी पैशातलं टेंडर भरतो ना, त्याला ते टेंडर पास होतं. ही जी आता आपली जी एक्झिस्टिंग बरोबर पद्धत आहे ती आहे. इन दॅट केसमध्ये त्यांच्या ज्या नॉर्म्स कंडिशन असतात, त्या नॉर्म्स कंडिशन मिनिमम लेव्हलच्या असतात. की बाबा तुमच्याकडे झाडू पाहिजे, हे डिटर्जंट पाहिजे किंवा इतर एवढी लोकं पाहिजे तुमच्याकडे काम करताना, या सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेस ते काम सुरू होतं ज्यावेळेस, तर त्या माणसाला जो ठेकेदार असतो, त्याला ते ऍक्च्युअली काम करताना येणाऱ्या अडचणी आणि तो जो ताळमेळ असतो पैशाचा, जे काय बिलोमध्ये भरलेला असतं, त्यामुळं मिनिमम अमाउंट त्याला महानगरपालिका पे करत असते, जी त्यांनी भरलेली असते. आणि या केसमध्ये त्याला इतर ज्या गोष्टी असतात, ज्यावेळेस ऍक्च्युअली काम करतो, त्यावेळेस त्याला खर्च तो जास्त होतो. मग अशा वेळेस काय होतं, त्याच्याकडून तो हलगर्जीपणा कधी-कधी होतो. त्यानंतर माणसं कमी होतात कधी-कधी. मग जिथं 10 माणसं काम करत असतात, तिथं कधी-कधी 8 माणसं येतात. असे काही ठेकेदार असतात, की ज्यांना मग नंतर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जातं. हां. आणि आम्ही 4 वर्षापूर्वी आपल्याकडं आता हाउसकीपिंगच्या याच्यामध्ये बीव्हीजी म्हणून जी मोठी कंपनी आहे, जी हो पीएम हो ऑफिस पासून त्या सगळ्या मोठमोठ्या एअरपोर्ट्स वगैरे या सगळ्या गोष्टी. ह्यांच्या संदर्भातलं लेटर आणि याच्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही स्थानिक नगरसेवक अ, आमच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे जे स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या संदर्भामध्ये आम्ही तिथं टाकलं होतं. त्यांना की अच्छा प्रस्तावावर विचार करा.
तर ह्याच्यानंतर काय झालं तर की ते जे आहे बीव्हीजीचं जे आहे ते चौपट रेट किंवा तिप्पट रेट अशा रेटने येतं. कारण त्यांचा कसं होतं, त्यांचा जो आहे ती मोठी कंपनी आहे. त्यांच्याकडे सगळंच हाय क्लास आहे. मग इन दॅट केस काय होतं की काही तुला माहिती आहे की शासकीय कामं कधी-कधी असे ह्याचे असतात की मग त्यात ते त्रुटी निघाली की हे इकॉनॉमिकली महानगरपालिकेला पण कधी-कधी शक्य होत नाही की एवढी 10 थिएटर हायेस्ट रेटनी 4-4 पट रेटनी द्यायचे. सो ते कुठेतरी मागं गेलं. पण आता जसं तू म्हटलं की कोरोना जो आहे याच्यानंतर स्वच्छता हेच फार मोठं आहे. आपल्या सगळ्यांचं येणारा प्रेक्षक हा स्वच्छतेला पहिलं प्राधान्य देईल, त्याच्यानंतर तो थिएटरमध्ये पाऊल ठेवेल. तर आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही संबंधित लोकांकडे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आहेत, अशा लोकांकडे जाऊन आम्ही ते संबंधित सगळं मांडणार आहोत, की अशा-अशा पहिलं काय की टॉयलेट बाथरूम असतील, आतली साफ-सफाई स्वच्छता असेल, बॅकस्टेज आहे, आतल्या मेकअप रूम्स आहेत. सगळीकडे जो वावर आहे तिथं चांगल्या पद्धतीची आणि गॅरंटेड जी लोकं परत नंतर चालढकल करणार नाही कामामध्ये, जी लोकं आता बरोबर. चांगल्या पद्धतीने काम करतायत, अशा संस्थांना, अशा एजन्सीला तिथं काम द्या. जेणेकरून लोकांमध्ये पण एक पॉझिटिव्ह हे अप्रोच जाईल, की बाबा ही लोकं आता महानगरपालिका सुधारली आहे किंवा ती ॲक्चुअली त्या पद्धतीने जी चांगली एजन्सी त्याच्यामध्ये आणलेली आहे, ती वर्कआउट चांगले करते. आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं काय आता आपल्याला पण एक लोकांचा येण्याचा एक हे होतो ना रे, की आता आपण कसं होतं मल्टिप्लेक्सचं सारखं बघतो. मल्टिप्लेक्सचा एक विषय वेगळा असतो. नाट्यगृहांना कसं होतं थोडं आपण या पद्धतीने चालत असतो. त्याच्यामुळे आपल्याला तिथे थोड्या लिमिटेशन्स असतात. तर आता ह्या कोरोनाच्या नंतर 100% आम्ही सगळ्यांना म्हणजे समीर आमचं पण मागं बोलणं झालं होतं. आमच्या सगळ्या व्यवस्थापकांचं पण नाट्य व्यवस्थापकाचं पण आमचं बोलणं झालं, की आपण एक निवेदन देऊ, की चांगल्यातल्या चांगल्या एजन्सी तिथं हायर करून ते तुम्ही नाट्यगृह कारण इथं जनरली पब्लिकचा जास्त वावर असतो. सो त्याच्यामध्ये बरोबर. प्रशासनाकडून पण आपल्याला म्हणले, की एकदा सुरू झाल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीशी आपण बोलू आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्या पॉझिटिव्ह त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये अप्रोच दाखवलेला आहे. पॉझिटिव्ह सिग्नल पण दिलेले आहेत. येस, येस, येस. बरोबर. बोल, बोल समीर, बोल. मला असं वाटतं हा खूप मोठा मुद्दा आहे आणि परत रंगभूमीकडे प्रेक्षक येण्यासाठी कोरोना नंतर तुमची मेन स्वच्छता आज आपल्याकडे नाट्यगृहामध्ये एक प्रसन्नता म्हणजे कलाकार पण एवढे प्रयोग करतात, प्रेक्षक येतात, आम्ही काम करतो. तर 100% तो मोठा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं आणि आपले आता आपले आयुक्त आहेत त्यांनी पण खूप पॉझिटिव्हली सांगितलंय, की जेव्हा कमबॅक होईल या मध्यंतरानंतर, तेव्हा पूर्णपणे त्याची व्यवस्था दखल घेतली जाईल आणि मुळात त्याची ती स्वच्छता कायमस्वरूपी असेल. असं त्यांच्या पण आमच्या चर्चातनं ते हे झालेलं आहे. आणि पॅरलली आपल्या सगळ्यांची पण एक जबाबदारी आता आहे, जेव्हा हे उत्तम होईल. म्हणजे आमची आहे प्रेक्षकांचे थोडं कधी-कधी कसं होतं माहितीये का? स्वच्छतेमुळे प्रेक्षकांना पण एखाद्या गोष्टी आतमध्ये नेऊ नका, हा एक नियम असतो. त्यामुळे खाद्यपदार्थ आत नेले की त्यातनं उंदीर घुशी होतो. परत पायाखालनं उंदीर की आपणच म्हणतो, "अरे च्या उंदीर होती." तर थोडंसं आपण सगळ्यांनी जर ते पाळलं येणाऱ्या काळामध्ये आणि पाळतील मला वाटते, की ऑटोमॅटिक आपली बेसिक गरज काय स्वच्छ असावं वाटेल आणि ते असल्यानंतर आपण पण ठेवणं. त्या दोन्ही पॅरलली हो. गोष्टी मला वाटतं होतील आता कोरोनानंतर आणि नक्कीच पुन्हा एकदा लोकांना कदाचित वेगळी नाट्यगृह बघायला नक्की मिळतील, असं मला वाह! वाटतं. वाह! क्या बात है! तू अशा तऱ्हेने अनेक लोकांचे ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहेत, त्यांना तू तुझ्या ह्या बोलण्यातून उत्तर दिलेलं आहेस, की नक्कीच स्वच्छता हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्याकडे तेवढंच नक्कीच. महत्त्व देऊन बघितलं जाणार आहे. आणि तू म्हणलास तसंच, की फक्त समोरच्याकडे बोट दाखवून त्यांना शिव्या देण्यापेक्षा हो. अनेक प्रेक्षक म्हणजे येस, आम्ही पण अनेक लोकं बघतो. जेव्हा एखादा शो संपतो, त्याच्यानंतर जेव्हा ऑडिटोरियम स्वच्छ करायला तिथे आपल्या हो. मावश्या येतात, तेव्हा त्या ऑडिटोरियममध्ये म्हणजे तिथे एक वेगळ्याच पद्धतीचं काहीतरी इन्सिडेंट्स घडून गेलेले आहेत. अशा पद्धतीने घाण आणि कचरा असते आणि ती घाण आणि कचरा काय दर 3 तासात कोणी आपण कोणी नाही बाहेरचे लोक ज्यांना शिव्या देतात, ते लोक येऊन टाकत नाहीत. तर जो येणारा त्या नाही. शोचा प्रेक्षक असतो, तोच टाकतो. सो जसं ही महानगरपालिका म्हणून प्रत्येक जण तक्रार करतो छोट्या-छोट्या गोष्टींकडे, तसं प्रेक्षक म्हणून पण आणि काय म्हणतात कलाकार म्हणून पण आपली जबाबदारी आहे, कलाकार, की आपण नाटक येस, कंपनी. तिथे तिथे आपण घाण नाही केली पाहिजे आणि एकमेकांचं आरोग्य जपण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळूनच प्रयत्न केला पाहिजे. करेक्ट. सो नक्कीच, बऱ्याच नक्कीच. लोकांचं याच्याबद्दलची उत्तरं मिळाली असतील. सो आता हे तक्रारीचे विषय थोडेसे बाजूला राहू देत.
ते काय चालूच असतात. पण मला असं वाटतं की समीर, मी असं ऐकलंय लहानपणापासून की पुण्यामध्ये एखादं नाटक चाललं की ते बाहेर महाराष्ट्रात नक्की चालतं. तर तुझा ह्याच्याबद्दलचा अनुभव काय सांगू शकशील का? काय आहे? हो, 100%. म्हणजे मला असं वाटतं पुण्यासारखं प्रेक्षक कुठे नाही आता सध्या, कारण का आपल्या पुण्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की सोमवार दुपारी पण कार्यक्रम हाऊसफुल होऊ शकतो. ते खूपदा असं होतं की शनिवारला लोक येतात, पण आपल्याकडे सोमवार 5 वाजता, मंगळवार 5 वाजता प्रेक्षक आहे. आज कित्येक नाटकं गेल्या, आपण एक वर्षभरात उदाहरणं घ्यायची झाली, म्हणजे पुण्यामध्ये जर कित्येक नाटकं होती, म्हणजे एखाद्या गमतीनं असं म्हटलं जातं, एकदा पुण्यात चाललं की तर म्हणजे त्या कलाकारांनी वगैरे पुण्यात राहिलं तरी चालेल, इतकी ते प्रयोग आठवड्याला 2-2, 3-3 होतात. ते आपण जर जरा आता एक वर्ष, दीड वर्षाचा आढावा पुण्यातला घेतला, तर एवढी कॅपॅसिटी, म्हणजे आज असं होतं की कधी कधी एक मोठं नाटक 12:30 लागले फॉर एक्झाम्पल, आणि 5 वाजता मोठे लागले, तर असं होऊ शकतं की अरे डिवाइड झालं का काय. पण पुण्यामध्ये ऍट ए टाइम यशवंतरावला 3 शो चांगल्या नाटकांचे, म्हणजे येणाऱ्या गर्दीचे, सेम बालगंधर्वला पण गर्दी होऊ शकते, आणि अण्णाभाऊ साठेला पण एखादा 5 वाजता शो असेल तर नक्कीच होऊ शकते. एवढी पुण्याची वा. कॅपॅसिटी. म्हणजे आता गेल्या याच्यात आपण उदाहरण द्यायची तर एका लग्नाची पुढची गोष्ट, तिला काही सांगायचे, देवबाबळी, आत्ता आलेला हरवलेल्या पत्त्यांत, म्हणजे कित्येक उदाहरणं आहेत की कोरमंत्र सारखं नाटक होतं. आम्ही आठवड्याला 2-2, 3-3 प्रयोग पुण्यामध्ये करायचो. दादा एक गुड न्यूज, की डोंट वरी बी हॅपीचे आम्ही मॅक्सिमम प्रयोग पुण्यात केले. आज असं होतं की खूपदा असं होतं की संगीत नाटकं चालत नाहीत, असं एक आपला थोडस होतं की, पण मला खूप चांगली गोष्ट वाटते. एक तर मी सांगेन, राहुल देशपांडे, राहुल नाटकाकडे आला, म्हणजे एक लोकांना परत एकदा बघायला मिळालं की संगीत नाटक, म्हणजे आम्हीच ते प्रोड्यूस केलं होतं, संगीत सौभद्र, आनंद होते, आनंद बाटे. त्यांनाही हे माहिती असतं की नाटकाचा टेम्परामेंट आहे, ते मैफिली तर करतातच, तो एक वेगळा असतो, पण नाटक हे वेगळं आहे. कारण का तुम्हाला एकतर मैफिलीला जाताना तुम्ही एक अर्धा तास अगोदर 15 मिनिटं गेला तर गोष्ट वेगळी असते, पण नाटकाला गावोगावी जाऊन प्रयोग करणं हे, तर मला खूप आनंद होतो की आम्ही रत्नागिरी असो, कुठे कुठे सौबोधाचे प्रयोग केले, ते सगळे बऱ्यापैकी शो फुल होते. किंवा आता संगीत देवबाबळी जे नाटक आलं, त्याचे मॅक्सिमम प्रयोग आम्ही आता 300च्या घरात टप्पा घेतो, मी 100-150 प्रयोग पुण्यात केले. म्हणजे मंगळवार 5 वाजता, बुधवार, की ही बऱ्यापैकी तो रिस्पॉन्स, म्हणजे बऱ्यापैकी नाटकं अशी असतात की एकदा पुण्यात चाललं ना, मग निर्माता म्हणतो 200-300 प्रयोग पुण्यात सरकन आपण मारू. एवढी वा. कॅपॅसिटी पुण्यामध्ये आहे. वा. आणि म्हणजे ऑड डेला पण, हा म्हणजे तू जर कधी पेपर बघितलास, तो ऑड डेला म्हणजे सोमवार ते शुक्रवार मोस्टली असं म्हणतात येत नाहीत, तर कित्येक नाटकं असतील, ते एक वर्ग आहे की मंगळवार दुपारला पण प्रेक्षक वर्ग येतो. म्हणजे आता तर असं झालंय पुण्यामध्ये 5 पेक्षा 12:30ला गर्दी जास्त होती, कारण ट्रॅफिक प्रॉब्लेम, मेट्रोची कामं. ते बरोबर. 5चा शो असेल तर 12:30ला एक तर महिला आणि जो एक वर्ग असतो तो जास्त येतो. पण आत्ता गेले आम्ही 6 महिने सत्तेत आणि ऑब्झर्व्ह केलं, आमचे काही सहकारी असतील त्यांनी ऑब्झर्व्ह केलं, तर 12:30ला प्रेक्षक वर्ग जास्त येतो. कारण का कोथरूडला जर 12:30ला एखादा प्रयोग असेल आणि जर शनिवारातनं माणूस इकडे यायचा असेल तर त्याला कन्व्हिनियंट पडतं. म्हणजे 5च्या प्रयोगाला यायचं असेल तर ट्रॅफिक, आणि रात्री 8 वाजता रिक्षा मिळेल का नाही, परत ट्रॅफिक नाही. त्यामुळं पुण्यामध्ये खूप मोठी कॅपॅसिटी आहे आपल्या पुण्यामध्ये, खरं सांगायचं तर ऍट ए टाइम, असं मला वाटतं. हो हो, बरोबर. वा, तू सांगितलंस. बोल बोल सत्यजित. पुण्याला सांस्कृतिक राजधानी का म्हणतात हे कळलं का? पुण्याला सांस्कृतिक राजधानी का म्हणतात या सगळ्याची? बरोबर. हो हो, या सगळ्या छोट्या आपल्या रसिक याबद्दलच. रसिक प्रेक्षकांनी एवढी आपल्याकडे गर्दी केलेली आहे. गर्दी म्हणजे चांगल्या प्रकारची गर्दी आहे. आज आपण हो सगळे पाहतोय की सगळे मोठमोठे कार्यक्रम असतील, झाकीर हुसेन पासून ते फार सवाई गंधर्व किंवा आमच्या छोट्या आपल्या छोट्या ऑडिटोरियमची नाटकं असतील, बालनाट्यापासून, या सगळ्यांना भरघोस प्रतिसाद पुणेकरच देऊ शकतात. त्यामुळे मी पुणेकरांचं इतकं मनापासून हे करतो ना, की अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो की त्यांनी हे पुण्याला आज नाही, त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या प्रेमातून, गाण्यांच्या कार्यक्रमाच्या प्रेमातून त्यांचा जो प्रतिसाद आजपर्यंत एवढ्या सगळ्या कलावंतांना मिळालाय, तो खरंच वाखण्याजोगा आहे. त्यामुळं मी सगळ्या पुणेकर रसिक प्रेक्षकांचं धन्यवाद करतो. वा, हो, खरंच खरंच. आपणच आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे हो, आभार खरी आणि गोष्ट आहे. धन्यवाद मानायला पाहिजे. त्यांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत इतक्या छान पद्धतीने. एक प्रश्न आला होता, आय थिंक अर्चनाताईने विचारला होता, यशवंतरावच्या शेजारी एक दुसरं ऑडिटोरियम बांधण्याचं काम सुरू आहे. ते कुठपर्यंत आलंय आणि ते नॉर्मल वर्किंग कंडिशन मध्ये कधी येऊ शकेल, काही सांगू शकाल का? सत्य सांग.
हा, नक्कीच. आज खूप चांगला विषय आहे त्यांचा, खूप चांगला प्रश्न आहे. कारण हॅलो? बोल बोल बोल, हां. येत आहे. याच्यामध्ये खूप लोकांना आहे. अतिशय त्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो जेव्हा नाट्यगृह चालू होते. आता 70% जवळपास त्याच्यातलं काम झालेलं आहे. 70% हां. त्याच्यामध्ये 2 फेजमध्ये काम आहे. एक ऑडिटोरियमचे आणि दुसरं आहे ते तुमचं पार्किंगचं आहे. 2 मजली पार्किंग आहे त्या साइडला. तर ओके. आता एक फेज जे आहे, एक फेजचं काम म्हणजे सिव्हिल वर्क जे आहे, ते संपूर्ण काम झालेलं आहे. आतल्या इंटिरियरचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. लाइटिंगचं त्याच्यानंतर एअर कंडिशनचं, त्याच्यानंतर आतल्या फर्निचरचं, कलरिंगचं काम हे बऱ्यापैकी संपलेलं आहे. आता जो फक्त पी झालेला आहे. ज्याचं फॉल सिलिंग सगळ्या गोष्टी, लाईट्स बसून झालेल्या आहेत काही ठिकाणी. प्लंबिंगची कामं सगळी संपलेली आहेत. फक्त आता जे राहिले ते खुर्च्या, एक शेवटचा हात जो आहे पेंटिंगचा, खुर्च्या बसवणं आणि ज्या काही फिनिश टच जो म्हणतो आपण, तो फक्त राहिलेला आहे. तो आता नेमका तुम्हाला म्हणजे सांगायला आनंद वाटेल, की ह्या मे महिन्यामध्ये आपल्याला ते ओपन करून देणार होते. तसं आमचं बर. ओ. हां. ओके. ज्या ही जी कन्सेप्ट आहे स्थानिक नगरसेवक तिथले पृथ्वीराज सुतार म्हणून. तर यांच्याशी आमचं वारंवार त्याच्याशी चर्चा झाल्यात, मीटिंगा झाल्यात आणि त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन त्याच्यामध्ये माहिती दिली, की आपण मे महिन्याच्या या सुट्टीमध्ये आपण खरं ॲक्चुअली ते आपल्याला हँडओव्हर होणार होतं छोट्या-छोट्या कार्यक्रमांसाठी. पण हे आता सगळं कोरोनामुळं ते सगळं आता पुढं लांबणीवर जाईल थोड्या गोष्टी. पण माझं असं मत आहे, म्हणजे मला असा अंदाज आहे, की एक साधारण या नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरपर्यंत साधारण ते आपल्याला हँडओव्हर होऊन किमान ते चालू होऊन मिळावं. आणि जे पुढची जी अच्छा. फेज सेकंड जी आहे, ती जे पार्किंगचा जो, तो त्याला वेळ लागेल त्याला साधारण. कारण ते परत ते 25-30 फूट खड्डा आहे, 2 मजले आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. खाली पण पाणी आहे. मग म्हणजे त्या तरी तू म्हणतोयस तसं, की काही प्रमाणात काम नक्की झालेलं आहे आणि कदाचित पुढच्या 70% काम, वर्षभरात आपण एक्सपेक्ट करू शकतो, की 70% ती काम झालेलं वास्तू आहे पण त्याची. सुरू होईल. अगदी, अगदी वाह! 70% वाह! काम. आणि अगदी मॅक्स नेक्स्ट इयरच्या ह्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कार्यक्रम सुरू करू. सगळं व्यवस्थित वाह! पद्धतीने. वाह! हो, बोल समीर. या नाट्यगृहामुळे काय होईल माहितीये का, बऱ्यापैकी यशवंतरावला जो लोड येतो, खूपदा असं होतं की मला 400च लोक माझ्या कार्यक्रमाला, एक अंदाज असतो आपला की तेवढीच जाईल. तर मला वाटतं बऱ्यापैकी लोड यशवंतरावचा कमी, की आता प्रत्येकाला यशवंतराव जे आपण म्हणतो, तर बऱ्यापैकी कार्यक्रम तिकडे शिफ्ट होतील, गॅदरिंग असतील, बऱ्यापैकी गोष्टी त्या ह्याच्यात, आणि कोथरूडमध्ये गरज होती ऍक्च्युली अशा ऑडिटोरियमची एका. येस. हो, बरोबर. अगदीच, अगदीच. कारण की अनेक लोकांना प्राईम ऑडिटोरियम यशवंतराव तिथे प्रयोग करायचे असतात आणि तू म्हणतोस तसं, की ही जागा सुरू झाल्यावरती याचा लोड कमी होऊ शकेल. सो वेट करूयात आपण ही वास्तू सुरू होण्यासाठी. पुढच्या ह्याच्यात मला आता शेवटाकडे जाताना मला विचारायचं आहे असं, की अ, तुमच्या कामाची वेळ इन जनरल ही स्पेसिफिक ठरलेली असते का? तुम्हाला कधी-कधी कुठल्याही वेळेला फोन येतात किंवा कॉन्टॅक्ट करतात किंवा काही गमती-जमती होतात का? कोणी पटकन काही सांगू शकेल का अशी काही गंमत किंवा काय? किंवा वेगवेगळ्या प्रकारची माणसं कशी तुम्हाला भेटलेत काय? हा व्यवसाय 24 तासाचा आहे. खरं तर सांगू का? हा व्यवसाय पूर्णपणे 24 तासाचा आहे. कधी कोण काय फोन करेल, काही सांगता येत नाही. तिकिटासाठी करेल, बाबा ते हेच संपलंय, पाणीच येत नाहीये थिएटरमध्ये, असंच अडचण आहे, एसीच बंद आहे. रात्री 12:30च्या शोला सुद्धा कधी रात्री जो शो संपतो, त्यावेळेस सुद्धा एक 15 मिनिटं अगोदर एसी यंत्रणा बंद होते. आणि तो शो कधी-कधी अजून एक 5 मिनिटं, म्हणजे लोकांना लगेच गरम होतं. तिथून पण रात्री 12:30ला फोन. अहो ते बंद आहे तुमचा एसी. म्हटलं आता ठीक आहे, तो शो संपायला पण त्यांची पण एक हे असते ना वेळ, म्हटलं संपेल आणि 15 मिनिटं गाण्यांचा कार्यक्रम वाढतोच. 15-20 मिनिटं. तेवढं म्हटलं आता सहन करा, आता म्हटलं काय होणार ते आहे त्या गोष्टी. आणि ही यंत्रणा काय असते, परत पुढे दुसऱ्या दिवशी परत सेकंड डे त्यांना परत सकाळपासून बरोबर. शो असतात. सो त्याच्यामुळं काय होतं, की असे खूप गमती-जमती आहेत. तिकीट कधी-कधी आमच्याकडे छापून येत नाही. तर त्यावेळेस आम्ही ती स्लिप देतो, ॲडव्हान्स स्लिप म्हणून. तर त्यावेळेस मग अच्छा. हे चालेल का? अहो म्हटलं हे अधिकृत शिक्का मारून दिलेला आहे. हे चालेल, ह्याच्यावर बसलं तरी चालेल. पण आजी-आजोबा ज्या वयोगटातली जी लोकं आहेत, तर त्यांना थोडं ते कॉन्शियसपणा जाणवतो कधी-कधी. आणि मग ते त्याच्यावर प्रश्नाचे भडीमार करतात. म्हटलं त्यांना पण आता सहन करून घ्या किंवा त्या गोष्टींना आपण सामोरं जा. हे आता झाली आम्हाला सवय झाली 20 वर्षामध्ये चांगली. त्यामुळे तो एक आता कसं, तो उलट तुझं सांगू का? तो एक आमचा संवादाचा भाग झाला त्यांच्याशी. उलट अशी लोकं बरोबर. पाहिजेत. असे चिकित्सक प्रश्न विचारणारी ही लोकं पाहिजेत आणि थोडंसं आम्हाला माहिती देताना बरं वाटतं त्यांच्याशी.
त्यामुळे ह्या संपूर्ण याला कुठं वेळच नाही आपल्याकडे. 24 तास काम चाललेलं असतं. बोल बोल सगळे. याच्यावर एक किस्सा सांगतो. पूर्वी तिकिटावरती आमचे नंबर असायचे. तर एकदा एका नाटकाला 12:30चा प्रयोग होता. ठीक आहे, 12:30 पाऊंडला एक होतं. हे आता ऍक्च्युली गृहीत झाले. ऍक्च्युली व्हायला नाही पण होतं. तर प्रेक्षक आतनच ते फोन करतात, अहो गेली 15 मिनिटं आम्ही थांबलोय, सुरू का नाही होत नाही? म्हणलं अहो आत्ताच अनाऊन्स केलंय ना, थोडंसं गाडी लेट आली. ते मग पहिल्या 15 मिनिटं मग आम्हाला कळवायचं नाही का तुम्ही? आम्ही घरातून उशिरा निघालो असतो ना. असं कधी कधी होतं म्हणजे की अरे आम्ही ती वेळ होती किंवा कधी कधी नाटक उशिरा सुरू झालं काही समोर, तर प्रेक्षकांना नाटक संपू शकतं. अहो मग कमी नाही ना केलं नाटक? म्हणजे ती एक आपली मेंटॅलिटी असते की त्या पिरियड मध्ये नाटक नाही झालं तर ते कमी करतात का काय? काटछाट असं होत नाही कधीच त्या ह्याला. आणि मोस्टली फोन खूप येतात म्हणजे हा कलाकार आहे का तो आपण आता सोशल याच्यावरती असतो, आपल्या पण याच्यात असतात, ते कुठेतरी फोटो बघतात, अहो हा कलाकार आहे का, हा कार्यक्रम आम्हाला येईल का? म्हणजे दिवसातनं एक 3-4 तरी फोन 2-3 येतात की हा कलाकार आम्हाला पाहिजे. पुढे काही घडत नसतं पण ते येतात असे फोन. अच्छा. वा वा वा. हो, तू म्हणलास तशा पद्धतीने की की येस, कार्यक्रम वेळेत सुरू व्हायला पाहिजे. पण मागच्या साऊंडच्या आपल्या सेशन मध्येच याविषयी बोलणं झालं होतं. त्याच्यात असं होतं की ओके, प्रत्येकात कार्यक्रमाची वेळ आणि त्याला लागणाऱ्या आधीच्या गोष्टींसाठी सगळं कॅल्क्युलेशन करून कधी कधी थोडासा लेट होऊ शकतो. पण म्हणलं तसं की ही आता थोडीशी प्रेक्षकांनी पण आपल्याकडे स्वतःकडे जबाबदारी घेतली पाहिजे. आणि येस, हे परफॉर्मन्स सुरू होण्याच्या आधी टेक्निकल गोष्टी चालू आहेत. कोणी आज टाइमपास करत नसतं, हे मी तुम्हाला 101% स्टॅम्प पेपरवरती पण लिहून देऊ शकतो की आपल्या फील्ड मधलं कोणीही त्यांना नक्की सांगू शकतं की आम्ही कोणी टाइमपास चालू आहे म्हणून प्रयोग सुरू व्हायला उशीर होतोय असं कधीच होत नाही. तर आज प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम चालू असतं. तर ह्या कामाला तुम्ही समजून घ्यावं. त्याच्याबद्दल तुम्हाला जर अवेअरनेस असेल तर तुम्ही पण येस ओके, उशीर होतोय मान्य आहे, ते चूक आहे, पण आता होतोय उशीर, प्रॅक्टिकली त्याला कोणी काही करू शकत नाही. एखादी गोष्ट जर मॅनेज करायला थोडा वेळ लागत असेल तर तुम्ही येऊन बसलात आणि जसं तू म्हणलास की तुला असेल किंवा इतर ऑर्गनायझर्स असतील किंवा संबंधित लोकांना फोन करून किंवा टाळ्या वाजवून आणि शिट्ट्या वाजवून त्रास देण्यापेक्षा शांतपणे बसून काय काम चालू आहे ते जर बघितलं तर तो आतला कलाकार पण शांत राहील. जे ती कला काय म्हणतात, ती कला सादर होण्यासाठी आपल्यासारखी लोक मागे काम करत आहेत, ते शेवटच्या मोमेंट पर्यंत आलेले आहेत, तर त्यांना पण शांतपणे काम करता येईल. तर नक्कीच ही तक्रार नाही, पण ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस प्रेक्षक म्हणून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे की ओके बाबा, काम चालू आहे, दिसतंय तुम्हाला समोर काहीतरी, सो आपण 10 मिनिटं थांबूया. कदाचित त्यांनी केलेल्या गोंधळामुळे तो वेळ वाढू शकतो, पण जर त्यांनी सहकार्य केलं आपल्या सगळ्यांना तर नक्कीच त्यांच्यापर्यंत कार्यक्रम छान पोहोचू शकतो. सो हे माझं नक्कीच येणाऱ्या अनेक लोकांना सांगणं आहे. सो त्यांनी प्रत्येकाने ते पॉझिटिव्हली घ्यावं असं मी नक्की म्हणतो. त्याच्यानंतर शेवटी वेगळी काय म्हणतात ना, एखादी अशी वेगळी कुठली गोष्ट तुम्हाला सहकार्य किंवा तुमचे सहकारी म्हणून असतात की जे समोर येत नाही, किंवा आता थिएटरमध्ये पण बऱ्याच वेगवेगळ्या छोट्या छोट्या सेक्शन मध्ये काम करणारी लोक असतात, जे तर त्यांच्याबद्दल कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये थिएटरमध्ये काम होतात. जसे आपले डोअर कीपर असतात की जे आपला सगळा शो संपल्यानंतर पण आपल्यासाठी थांबलेले असतात. स्वच्छता कर्मचारी असतात. तसे कोण कोण आहेत, पटकन थोडक्यात सांगू शकाल? आमच्या नाटकाला जेवण देणारा माणूस संजय असेल, त्यांचं खरंच कौतुक वाटतं की 12:30 पाऊंडला प्रयोग संपतो आणि त्याच्या पुढे तो गरमागरम जेवण. आणि आता तो गेली 20 20 काय 30 वर्ष देत असेल मला असं वाटतं अंदाजे. त्याला माहिती की अमुक कलाकाराचं नाटक येतं, त्याला जनरली काय आवडतं, काय दिलं पाहिजे. मग त्याचं पण मला खरं कौतुक वाटतं की 1-1.5 वाजता गरमागरम जेवण तो त्या उत्साहाने प्रेमाने देतो. अगदी मग त्याचं एक नाव मला असं वाटतं की तो पण एक खूप मोठा भाग आहे. किंवा विवेक जोशी, आता ते नाहीयेत आमचे, ते गेली 40 वर्ष म्हणजे किती वर्षापासून ते देत होते. कित्येक कलाकार त्यांच्याकडनं मसाले पण अगदी हक्काने घ्यायचे की तुझा मसाला दे. वा. ही खूप मोठी गोष्ट आहे की नाटक संपल्यानंतर, बरं असं नाही, कधी कधी असं होतं की 12:30ला मुंबईचं नाटक आहे, 5 वाजता मुंबईचं नाटक आहे, 12:30च्या लोकांचं जेवण, 5चे दुपारी आले त्यांचं जेवण आणि रात्रीपर्यंत तरी ते आणतात. आणि पुन्हा असं असतं की नाटकवाल्यांचा एक खर्च पण आमचा आटोक्यात असतो. त्या ह्याच्यात ते उत्तम पद्धतीने जेवण आहे त्यांचं पण मला एक
असं वाटतं खूप मोठं आहे. ह्याच्यावर एक किस्सा होतं, कधी कधी त्यांचे कसं होतं, एकदा सैरे सईचा प्रयोग होता अण्णाभाऊ साठेला आणि चुकून समाव मिसकम्युनिकेशन मध्ये जेवण सांगायचंच राहिलं हो. आणि सर म्हणजे 11 वाजता जेवणवाला का आला नाही हे आम्ही फोन केला. अरे तर थोडं मला माहितीच नव्हतं. ह्याला वाटलं त्यांनी सांगितलं, त्याला वाटलं त्यांनी. मग त्यावेळेस आम्ही 11 आवरला गिरिजा आपल्या व्यवस्थित आणलं. पण कधी कधी त्यांचा खूप मोठा असतं, कधी विसरतं तेव्हा आपल्याला असं होतं, अरे च्या. आणि एक बरोबर प्रयोग झाल्यानंतर कलाकारामध्ये व्यवस्थित जेवण मिळतं ते बरं पडतं. बरोबर आहे. तू म्हणलास तसं हे खूप छोटे छोटे डिपार्टमेंट हो परफॉर्मन्सशी रिलेटेड असतात. तू म्हणलास तसं की हे ह्या सगळ्या लोकांचे थँकलेस जॉब असतात. म्हणजे प्रेक्षक येतो, तो खरंच कला पाहतो आणि जातो. त्याचा बाकी कशाशी संबंध नसतो. पण तो परफॉर्मन्स खूप छान प्रेझेंटेशन काय म्हणतात प्रेझेंटेशन खूप छान पद्धतीने आणि फ्रेश व्हावं याच्यासाठी हे एवढे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे लोक काम करत असतात. तू म्हणलास तसं की शो नंतर जेवण देणारी लोक, डोअर कीपर आहेत, स्वच्छता कर्मचारी आहेत, ऑडिटोरियम्स मध्ये काम करणारी लाईट्स, साऊंड ह्या विषयीची माणसं आहेत. प्लस अजून वेगवेगळ्या कॅन्टीन चालवणारे लोक आहेत. नाटकाचे बॅकस्टेजवाले मेन जे ते तर 15 आपले 15-20 मिनिटात सेट उभा करतात. म्हणजे हो असं होतं, अरे पहिली बेल द्यायची आपल्या पटकन सुरू कर. कधी कधी गाडी उशिरा पोहोचली तर विदिन त्यांचं स्किल असं 15 मिनिटात सुरू करायचं. आणि मग बरोबर आणि बरोबर ऑटोमॅटिकली बरोबर सगळेच असतात. मग त्यावेळेस कलाकार पण सपोर्ट करतात. कधी कधी असं होतं की कलाकार पण मदत करायला हे करतात, चल आम्ही हे हो मदत करतो, प्रॉपर्टी आम्ही. मग हा नाटक हे टीमचं आहे असं मला वाटतं सगळ्यांचं. येस येस नक्कीच. सो अशा पद्धतीने आपण ह्या क्षेत्राविषयी थोडस जाणून घ्यायचा प्रयत्न केला. अनेक लोक आले, अनेक लोकांनी प्रश्न विचारले. काही लोकांनी विचारलं करोना नंतरची परिस्थिती काय असेल, मग तिकीट रेट वाढतील का. सो मला एक जनरल सगळ्यांच्या वरती सांगू इच्छितो की ह्याच्यावरती सगळीकडेच विचार चालू आहे आणि इतक्यात ह्या गोष्टीवरती काही ठोस निर्णय अजून झालेला नाही. सो नाही आता याच्यावरती काही सांगू शकत नाही मला तरी असं वाटतं. पण येस जसं म्हटलं तसं की ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आणि विचार करून त्या पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट पासून ते नाट्यगृहांच्या स्वच्छतेपासून या बऱ्याच गोष्टीची इथे खबरदारी घेतली जाणार आहे. सो जेव्हा केव्हा ते सुरू होईल तेव्हा तू म्हणलास तसं सगळ्या काळजी घेऊन आणि सगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा सांभाळून या गोष्टी पूर्ववत म्हणजे म्हणतो आपण नेहमी की आता मध्यंतर झालाय तो परत पडदा उघडेलच आणि परत आपल्या सगळ्यांचं काम त्या पद्धतीने सुरू होईलच. सो सगळ्यांना माझं हेच सांगणं दुसऱ्या आहे की अंकाची तुम्ही प्रेक्षक म्हणून तयारी चालू पण असेल. हा दुसऱ्या अंकाची येस तयारी बरोबर सुरू आहे दुसऱ्या असं आपण अंकाची समजूया. तयारी चालू आहे. हो अगदी 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 त्या पद्धतीने असं आहे असं नक्कीच म्हणू शकतो. आणि राहता राहिला अजून काही छोटे प्रश्न आहेत पण आमच्या अनेक लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्याकडनं प्रशासनाकडे एक महत्वाचा मुद्दा पोहोचवावा जो आता लकीरनी पण नक्की मांडला की बऱ्याच साऱ्या थिएटरमध्ये पॉवर सप्लायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि तो हो आहे म्हणजे ह्याच्याबद्दल आम्ही काही लोक पर्सनली तुमच्या बरोबर जे कोणी माननीय लोक असतील त्यांना भेटायला यायला तयार आहोत. त्या पॉवर सप्लायच्या इश्यू म्हणजे बऱ्याच वेळेला रात्रीचे जे शो असतात तिथे पॉवर सप्लायचा प्रॉब्लेम मुळे अनेक वेळेला अनेक लोकांचे इक्विपमेंट्सला खूप प्रॉब्लेम येतो आणि येस त्याच्याबद्दल खूप वेळा सांगूनही तिथले सहकारी नेहमी मदत करतात. वेळोवेळी येऊन महानगरपालिकेची लोक पण काम करून जातात पण त्याच्यावरती फायनल असं कुठलंच उत्तर निघालेलं नाहीये. सो अनेक जे बघायला आलेले लोक त्यांचं नक्की म्हणणं असेल की आम्ही सगळे लोक त्यांच्याबरोबर चर्चा करायला यायला तयार आहोत. सो आमच्याकडनं तुम्ही प्रशासनापर्यंत हा मुद्दा नक्की पोहोचवावा. कारण की म्हणलं तसं की आमचा एक लाईट 2-2, 2.5 लाखाचा असतो आणि जरा जरी पॉवर फ्लक्च्युएशन झालं तर आमचा लाईट, साऊंडचा कन्सोल, प्रोजेक्टर, एलईडी वॉल पासून अनेक गोष्टी असतात त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते जपणं पण आपल्या सगळ्यांचं काम आहे. सो त्याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो ह्याच्याकडे नक्की तुमच्या मदतीने प्रशासनाकडनं आपण काहीतरी मदत घेऊयात नक्कीच किंवा सल्ला घेऊयात त्यासाठी. नक्कीच. सो मला असं वाटतं की आजच्या ह्या गप्पांचं सेशन नक्कीच आपण इथेच आता थांबवावं. खूप लोकांनी प्रश्न विचारले, तुम्ही पण खूप मनमोकळेपणाने त्याच्याबद्दल उत्तरं दिली आणि अनेक लोकांना जर काही प्रश्न असले तर तुम्ही डेफिनेटली समीर किंवा सत्यजितला पर्सनली कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी चर्चा करू शकता. पण
ह्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी डिपार्टमेंट्स आणि त्याच्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना तुमच्या पर्यंत आणण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझ्या या शोचं नाव आहे बॅकस्टेज ब्रॉडकास्ट. आजचं हे 4थं सेशन होतं. उद्या 5वं सेशन आहे. त्याच्यामध्ये पुण्यातली कॉर्पोरेट इव्हेंट्सची रिलेटेड इंडस्ट्री आणि त्याच्या आजूबाजूला असणारे असेच छोटे 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 अनेक महत्वाचे फॅक्टर्स. सो त्याच्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत केयूर गोडसे आणि नीरज बिनीवाले या आपल्या मित्रांबरोबर. आणि जर कोणाला आपले हे कुठलेही सेशन्स किंवा आधी झालेले सेशन्स लाईव्ह बघता आले नसतील तर माझा युट्यूब चॅनल आहे तेजस देवधर डिलाइट एंटरटेनमेंट, जे माझ्या कंपनीचं नाव आहे. तेजस देवधर डिलाइट एंटरटेनमेंट ह्या नावाने युट्यूब चॅनल आहे, तो नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यावरचे व्हिडिओ नक्की बघा. कलाकारांना सबस्क्राईब करा म्हणल्या दुसऱ्या सेकंदाला लोक जाऊन सबस्क्राईब करतात, पण आपल्यासारख्या बॅकस्टेज रिलेटेड काम करणाऱ्या कलाकारांना त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी जसे तुम्ही इथे लाईव्ह येताय तसेच तिथे माझ्या चॅनलला येऊन पण आमचे व्हिडिओ जगाच्या कोपऱ्यात अनेक लोकांपर्यंत पोहोचवावेत. आणि अजून एक असं की माझ्या काही मित्रांबरोबर बोलणं चालू आहे. अनेक इंग्रजी भाषिक लोकांचे मला मेसेजेस किंवा मेल आलेले आहेत की तू करतोयस हे छान आहे, पण समहाऊ आम्हाला मराठी भाषा कळत नाही, तर त्याचं काही सबटायटलिंग करून ते करता आलं तर येस, मी सांगू इच्छितो की त्याच्याशी रिलेटेड काम आम्ही लवकरच सुरू करतोय. हे जे लाईव्ह सेशन झाले ते सगळे इंग्लिश सबटायटल्स करून माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती आम्ही लवकरच अपलोड करू. सो मला वाटतं की तुमच्या सगळ्यांचे सॉरी बोल समीर. मी 2 मिनिटं घेतो, कारण का सगळ्यात आम्ही दोघांच्या वतीने तुझं आभार. जेव्हा तुझा पहिला फोन आला की फेसबुक लाईव्ह करायचं आणि तुला, तर मी तुला पहिला प्रश्न केला, तो आठवत असेल का, अरे तुझी गल्लत होतीये का, तू मला केलायस का फोन? कारण का जनरली अशा फील्ड मध्ये काम करणाऱ्यांचं कधीच होत नसतं खरं सांगायचं तर. आमची सत्तेत नाही पण माझी पहिलीच वेळ आहे. आणि तुझं जी तू सिरीज केलीस आता की खरोखरच लाईट साऊंड, लोकांना हे माहिती तर होतील हे लोक कोण आहेत. आणि मला असं वाटतं, मी तुला एवढे म्हटलं अरे येतील ना लोक, कारण का आमच्याकडे काय ग्लॅमरच नाहीये. तर तू म्हटला नाही रिस्पॉन्ड मी पण बघत होतो. पण खरंच तुझं खूप खूप धन्यवाद म्हणेन मी. आणि तुला अशी कन्सेप्ट सुचली की बॅकस्टेज ब्रॉडकास्टिंग, की म्हणजे या डिपार्टमेंटचा पण हे असतो. आज मी आणि सत्तेत असलो तरी माझ्या बरोबर जे आमचे सहकारी असतील, आज त्यांनाही कोणाला तरी असं वाटलं की नाही आमच्यातलं कोणतरी एक बाबा खरंच हे आम्ही प्रतिनिधी आज म्हणतोय, पण कित्येक लोक असतात जे आमच्या व्यवसायात सहकारी काम करतात पण ती कुठे नोंद होत नाही खरं सांगा. आणि हा याचा काउंटचा जॉब नाहीये, याला काउंट नाहीये या जॉबला खरं सांगायचं. थँक्यू तुला म्हणा हा थँक्यू म्हणजे खरंच. हा चुका झाल्या तर पहिले कुठला प्रॉब्लेम आता पहिला इकडेच येतो. एखादं हा म्हणजे कुठलीही गोष्ट झाली तर प्रेक्षक पहिला तिथे, एसी बंद तर प्रेक्षक पहिला तिकडेच येतो. साहजिक आहे, आपणही जिथं तिकीट पैसे देतो तिथंच पहिले जातो, त्यात गैर काही नाहीये. पण तुला मनापासून धन्यवाद की ग्लॅमर याच्यात काम करून नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांना तू पुढे आणतोयस, त्याबद्दल आम्हाला तुझे खूप खूप आभार. खरंच. अरे नाही बोल बोल सत्तेज. बॅकस्टेज वाल्यांना फ्रंट स्टेजला आणल्याबद्दल धन्यवाद तुझं खूप. आणि तू पण आमच्या सोबतच आहे, त्यामुळे खरं फार बरं वाटलं. अरे खूप थँक्यू. येस, काही ना काहीतरी माध्यम पाहिजे. माझा छोटासा प्रयत्न आहे. अनेक लोक आपल्यावरती प्रेम करतायत. सो नक्कीच बघत राहा बॅकस्टेज ब्रॉडकास्ट. उद्या संध्याकाळी 8 वाजता कॉर्पोरेट इव्हेंट्सशी रिलेटेड गोष्टींवरती आपण गप्पा मारणार आहोत. आणि परवा रविवारी सकाळी 11 वाजता आपण व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी ह्याच्याशी रिलेटेड गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. पुण्यातले 4 मान्यवर ह्या सगळ्या सेक्शनचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला भेटायला येणार आहेत. अशोक शेलार आहेत, केदार गोडबोले आहेत, किशोर गुमास्ते आहेत आणि कौस्तुभ अत्रे आहेत. सो नक्की बघत राहा बॅकस्टेज ब्रॉडकास्ट. तुम्ही सगळे इथे आलात, आम्हाला अशीच छान साथ देत राहा. सत्यजित, समीर, तुमच्या दोघांचे पण परत एकदा आभार. आणि नक्की ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप थँक्यू, धन्यवाद आणि गुड नाईट. काळजी घ्या असेच. आणि बाकी अजून काय सांगायचं, आता तक्रारी झाल्यात, गोड पण बोलून झालंय, पण तू म्हणलास तसं दुसऱ्या अंकाची तयारी सुरू आहे. पडदा लवकरच उघडेल, त्यासाठी प्रेक्षक आणि कलाकार म्हणून आपण सगळे सज्ज राहूया आणि आपला हा सांस्कृतिक वारसा असाच पुढे नेऊया. धन्यवाद. थँक्यू.